जबरदस्त पावडर थोडीशी टेस्ट करताय. लहानपणी मोप खाल्लेली आहे ह्याची पावडर. मोपच डब्याच्या डबा अब्बा आणायचं एव्हरडीचं. बिस्मिल्ला. झकास एकदम कॉफी तयार झाली आपली. ती बघा दुसरी गाडी यायली. मस्त एकदम शांती आहे. कानावर फक्त पाण्याचा आवाज आणि कॉफी. अजून कोण सोबत असतं तर मजा आली असती. काय खबर, कशी हाव सगळी बेस हाव. उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज कोकणी भाई आणि अखलाक नागुटणे महाडमध्ये आलेले आहेत. हॉटेल वेलकमला आहेत. त्यांना आपल्याला आता मिलायचं आहे आणि त्यांना मिळून मग आपण पुढे जाणार आहोत. आज मी तुम्हाला घेऊन जात आहे सफारीवर. शहरात रेहून कानावर सगळे आवाज येऊन ना माणूस इरिटेट होतं. मग आपण आज काहीतरी जंगलातल्या शांत जागेवर जाऊ. ह्या मस्तपैकी बैठू, काहीतरी कॉफी चहा काहीतरी करू, पिऊ, एन्जॉय करू आणि नंतर येऊ. उम्मीद करता तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. आपण आता हॉटेल वेलकमच्या आल्या. आपल्याला अखलाक भाई मिळलेत आणि कोकणी बाई काय आहेत. अस्सलाम. कोकणी बाय आत्ता जस्ट 1 मिनिट पहिले गेले. त्याला मानगावला जायचं होतं शोरूमला. गेलं? हां, आत्ता जस्ट गेले. अरे बापरे, सॉरी तुम्हाला मिळवू नाही शकला मी कोकणी बाईशी. जी. रात्री आम्ही मिळल्या होत्या, पण रात्री काय मी लॉग नाही बनवला कारण कालोख होता. जी. आता अखलाक बाई तुम्ही काय चालल्या? मी आता इथल्यान जाणार जामगाव, माझा गाव दापोली तालुक्यातला. आणि तिथल्यान मी जाईन रत्नागिरीला. अच्छा. तो 185+ माझी आपली जर्नी आहे ट्रॅव्हल. ओके. चला मग आपण पुढपर्यंत सोबत जाऊ. चला 4 फॉलो थोडा जर्नी कंटिन्यू करा आणि मी इकडे जाईन निघून. ओके सर. चला पुढे मिळू इन्शाअल्लाह. ओके. अरे बरा आहेस ना? हो, बरा आहे. लावा है. चला यांचं बोलतात नाश्ता करून घेऊया. चला नाश्ता करू आपण. आपण आले आहो हितश्रीला. नमस्ते. काय म्हणताय, काय गरमागरम नाश्ता? आहे ना, भाजी पुरी आहे, मिसळ आहे, रसवडा, पुरी भाजी आहे. अखलाक बाई पुरी भाजी घ्यायची? पुरी भाजी घे. जरा 2 पुरी भाजी द्या. यस. साबुदाणा वडा. हा काय आहे? पुरणपोळी आहे. पुरणपोळी. आणि हा बघा गरमागरम सुबाला नाश्ता निघला आहे मस्त. आपण पुरी भाजी खाऊया. पुरी भाजी आपण मागवली आहो. मी तर पुरा रस्साच मागवलाय कारण हातचा रस्सा मोप टेस्टी असतं. अखलाक बाई हुशार बघा किती. बघा सुकी पुरी भाजी मागवले आणि सोबत अलगची रस्सा मागवले. तुम्ही मोप हुशार हो जामग्यावाले. काहीचा बघा मजा करतात. चला बिस्मिल्ला करूया. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बिस्मिल्लाह. कसं आहे टेस्ट? अमेझिंग टेस्ट. अमेझिंग रिअली. हितश्रीला जे लोक महाडला येतात ना त्यांना खबर आहे हितश्रीचा टेस्ट काय. आणि तुम्ही जर आसपासच्या त्याच्या परिसराचे असाल आणि ब्लॉग बघता तर नक्की आहे एकदा व्हिजिट करा नाश्त्याला. छोट्या शहरातलं गडबड काय असतं खबर आहे काय. एखादी वस्तू जर तुम्हाला इमर्जन्सीला लागली ना तर मिळणारच नाही. किती दुकानं घेतली मगासपासून. मला एक अमूलचा दुधाचा डब्बा खायच मिळाय नाही. जात आहेत बोलताय नाही अवेलेबलच नाही. हाय आता एक डेअरी आहे, त्या डेअरीत जाऊन बघूया आपण मिळतंय काय. दादा अमूलचा छोटा डबा आहे का दुधाचा? नाही ना, कुठे मिळेल? बघल्या खायच अवेलेबल नाही. बघा समोर पण एक डेअरी आहे द्वारका. ह्या पण जाऊन विचारूया. ए दादा
अमूलचा डबा आहे छोटा दुधाचा? नाही, अमूल दूध नाही. नाही. इथे अमरपेमध्ये भेटेल. अमरपेमध्ये का? ओके. अमरपेच्या ह्या पण नाही मिळला. आता एक दुकानात गेला, ह्या पण दूध नाही, तर मग त्याने बोलून पावडर घ्या. मग पावडर घेतली आणि कॉफी घेतली. चला आता हिनातनच आपण आपलं काम भागवून घेऊया. यांचा कायच मिळलं नाही दूध. पावडर घेतली. झाला तुमचा नाश्ता झाला? चला निघायचा. चला बिस्मिल्ला करूया. एन साहेब गेलं. एन साहेबला लेट होतंय, त्यांना जायचं आहे रत्नागिरीला. बोलला तुम्ही निघा पुरं, मी काही सावकात जाईल. करंजाडी फाट्यावर आहे आपण. हा सरळ रस्ता चाललाय, त्यांनी आपण खेळला जात आहोत. आणि आता आपण हा राईट मारणार आहोत लाटवंद रोडला. आता पुढे जाऊन आपण आपली जर्नी आहे स्टॉप करू, कारण जो लोकेशन माझ्या माइंडला होता त्या लोकेशनला आपण आता पोहोचलेलो आहोत. हा मग बेहतरीन ग्रीनरी असतं आणि यहाँ पे सब शांती है. पुढे एक रेल्वेचा ब्रिज आहे, त्या रेल्वेच्या ब्रिजच्या आहे आपण जागा बघू आणि इथेच आपण आपला डेरा लाव आजचा. नेचर बघा किती बेहतरीन आहे. क्लायमेट पण खूप सुपर आहे आज. एकदम फ्रेश एअर, जरा पण पोल्युशन नाही हवातलं. आज समोर दिसतोय ना तो ब्रिज आहे रेल्वेचा. वाव, चिडियाची चहचहाट. चारों बाजूला पाणी पण आहे, उजव्या बाजूला मस्त नदी आहे. आता आहेत आपण काय तरी लोकेशन बघू मस्त. हा बघा, हा आहे रेल्वेचा ब्रिज. ये हुई ना बात भाई, ये देखो इस तरफ लोकेशन बहुत बढ़िया है, ज़बरदस्त. साउंड आहे का चिडियाचा? वाव, ब्यूटीफुल व्यू, सुपर. कसला डोल्याला नजारा वाटतंय. ग्रीन ग्रीन ग्रीन. खालती मस्त नदी आहे हो. आपण नदीवरच काहीतरी भेटूया खालती जाऊन. वाव, माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह, बहुत बढ़िया. वाव, सुपर व्यू आहे बघा खालती. एकदम सायलेन्स. असे ॲडव्हेंचर व्लॉग्स जर तुम्हाला कुणाला जॉईन करायचे आहेत माझ्यासोबत, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता हो. ॲडव्हेंचर व्लॉगला इन्शाअल्लाह तुम्हाला सोबत घेऊन येत जाईन मी. हा पुरं मी जाऊन आयला, पण आपल्याला खालती उतरायला काही चान्स नाही, बिलकुल पण चान्स नाही. आणि आपल्याला रिस्क घ्यायचा पण नाही जर रस्ता नाही तर. सगळ्यात बेस्ट मस्त हा या नदीचा आवाज येते वरती, सायलेन्स झोन आहे. आणि आपण ह्या आता ढोंड्यावर भेटूया. ह्या समोरच आपली गाडी पण लागली, तर आपण हा आपला पडाव लावा आजचा. अकलाक बाईला बोलला चला माझ्यासोबत कॉफी पिया. नाश्ता केल्यावर पण कॉफी नाही पियाल्या होत्या. अकलाक बाई बोलला नाही जा तुम्ही, मला लांब जायचं आहे. आपण आता ह्या कॉफी बनवणार आहोत. चला आपण सुरुवात करू कॉफी बनवायची. सगळ्यात पहिले आपला हा पाकिट बाजूला ठेव, ह्या बाजूला ही बॅग पण ह्यावर ठेव. आता आपण आपल्या हिन्यातनं सगळं सामान काढणार आहोत. आता बघा जादूचा पिटारा खोलताय, यातनं काय काय काढता येतो बघा. आता हा बघा, हा सगळ्यात पहिले हा आहे बाटला गॅसचा. ठीक आहे, हा आपण ट्रॅव्हलला जाताव ना तेव्हा जर तुम्हाला आग पेटवायची आहे स्टोवला तर ह्यांचा वापर करायचा. तर हा एक मी बाटला आणला आहे.
पाणी लागणार आहे आपल्याला. आपण नाश्ता केल्यावर पाणी नाही प्यायलं. नाश्ता केल्यावर लगेच आपण पाणी पित नाही. आणि हा सामान आहे आपला कॉफी बनवायसाठी. घेऊन येईल आहे मी सोबत. अजून तुम्हाला दाखवत आहे साखर आहे. आणि हा आहे आपला पोर्टेबल गॅस स्टोव. हा आहे पोर्टेबल गॅस स्टोव. हा तुम्हाला मी काढून दाखवता. हा खाया पण गेल्यावर ना आपण सोबत ठेवू शकता. इनवर तुम्ही बराच काही करू शकता. बारीक सुरीक जेवण पण करू शकता. दाखवता तुम्हाला. हा इनला ऐसा ओपन करायचा. हे त्यांचे पाय आहेत खालचे. हे पाय ओपन झाले. हा स्टोव ऐसा ठेवला आहे. त्यानंतर हा बासण ठेवायला वरती. हा ओपन केला. हा त्यांचा पॅकेट आणि ही बॅग आता आपण बाजूला ठेवू. ठीक आहे. यांना प्रॉपर आपण आता सेट करूया की तो बॅलेन्स घेईल ऐसा स्टोव. ओके, व्हेरी नाईस. सगळ्यात पहिले जरा पाणी पिऊया. बिस्मिल्लाह करू. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. नाश्ता केला तो पाणी नाही प्यायला होता. आता बघा, ह्या स्टोवला आपण हा बाटला जोडणार आहोत. या बाटल्याची ही रेड कॅप अशी रिमूव्ह करायची. हा एक पॉईंट दिला नाही. हा कट मार्क दिला नाही. आणि ह्या 2 पॉईंट दिला नाही. हिंदला हा लावायचा. मग ती प्रेस करायचा आणि ऐसा फिरवायचा. आता हा झाला लॉक प्रॉपर. ठीक आहे. हा लॉक झाला. त्यानंतर हिंदला पाहिजेत हा लांब ठेवायचा. हा ॲक्च्युली हा जो आहे ना पाईप, हा पाईप किनला येतं, किनला नाही. डायरेक्ट बाटला ह्या जोडलेला असतं. तर मी काय केला, रिस्क घेतला नाही. बोलला बाटला कदाचित गरम झाला तर आगीनी, तर मी हा पाईप घेतला. बोलला सेफ्टी पाईप थोडासा ऐसा लांब जाईल. हा थोडासा लांब गेला. ठीक आहे. आता आपण हिंदला थोडंसं धुवून घेऊया आपल्या बासनांना. इसलवून नुसता काय आहे तर नाही. घरनं धुवून आणली होती बासना मी. बॅगेत टाकली ती थोडीशी इसलवून घेऊ आपण. आता मला सांगा बायकांनो, ही साखर पुरेल ना हो? एकच कप आपल्याला बनवायचा आहे. बस होईल ना इतकी? मला वाटतं बस होईल एक कोपासाठी. चला आता सुरुवात करू आपण कॉफी बनवाय. कॉफी बनवताय खरा, पण पहिले कॉफी टाकू का पहिले दूध टाकू तो समजत नाही आहे. ते मला वाटतं दूधच आपण पहिला उघडावा. दूध पावडर आपण उघडलेली आहे. वा, जबरदस्त. कप आपल्या बाजूला असून द्या. पहिले आपण पाणी घेऊ. मला वाटतं पाणी मोप घेतलं मी. काय थोडंसं पाणी कमी करू. पहिले आपण दूध तयार करून घेऊ. हा मोपच झाला पाणी. येस, आय थिंक इट्स टू इनफ. आता तुम्हाला खबर आहे का आता काय झालं आहे तो गंमत? कुणाचं लक्ष गेला बघा, सांगा काय झालं आहे तो. काहीतरी झालं आहे. मी गॅस उलटा ठेवला आहे. हे पाय आहेत हे खालती गेले पाहिजे. हे बघा. आणि ही बाजूवरती गेली पाहिजे. कैसा ओळखला? हा बटन आहे ना उलटा जायला आता. तर आपण काय करू, पहिले हिंदला पेटवूया. पेटवायचं तुम्हाला दाखवता कैसा पेटवायचा आहे तो.
हा जो बाटला आहे ना, त्या बाटल्याला हा एक बटन दिलेला आहे, तो फिरवायचा. बघा बघलं किती जोरात गॅस निघाली. एकदम लिमिटेड ओपन करायचा. ही आवाज यायला लागली. आता हा बटन आहे. हा गॅस आपला पेटलेला आहे. बघा ट्रेन चालली आहे समोरनं ट्रेन चालली आहे बघा दुसरी. ही बघा आपला बाटला पण हा चालू झालेला आहे. थोडासा ह्यांना कमी करू आपण बाटल्याला. आणि हा वर ठेवूया. आग मोपच वर आहे. या दुधातलं 4 कप होतात. पण आता हा दूध आपल्याला ठेवून काही उपयोगाचा आहे नाही. आपण सगळं दूध वापरणारा, पावडर सगळी वापरणारा. हिनातलं आपण आता साखर टाकून घेऊ. कॉफी मस्त आवट यायला लागलाय वर यायला. ती बघा दुसरी गाडी यायली. एकदम कॉफी तयार काय खुशबू येईल. इनफ. चला आपली कॉफी रेडी झालेली आहे. आता कप बॅलेन्स करू. आणि आपल्याजवळ कापड नाही. आता हिंचाच वापर करू आपण. कापड हाणायला विसरला मी. ही आपली कॉफी झाली रेडी. माशाअल्लाह. सिप मारून बघूया. कडक, एकदम कडक, जबरदस्त, मस्त, एकदम शांती आहे. कानावर फक्त पाण्याचा आवाज आणि कॉफी. अजून कोण सोबत असतं तर मजा आली असती. बढिया. नाश्ता केल्यानंतर थोड्या टायमाने आपण कॉफी प्यायलेली. तो पण मस्त अशा निसर्गरम्य वातावरणात येऊन मजा आली. शांती आहे. आणि क्लायमेट बघा किती भारी आहे. अल्हम्दुलिल्लाह आपली झालेली आहे कॉफी पिऊन. आता आपण सगळ्यात पहिले हा बाटला जो आहे ह्याला डिस्कनेक्ट करणार आहोत. हा बाटला हातनं बंद केला आहे. ह्याला रिमूव्ह करायचा आहे. हा रिमूव्ह झाला. पहिले हे आपले कागद पडलेले आहेत ते आपण उचलूया. ह्यातनं आपला कचरा आपल्यासोबत घेऊन जायचा. हा आपला कचरा आपल्या बाईकच. कॉफी 600.
हिला आपण धुवून टाकू आता. चला आपला सामान बॅगेत टाकून घेऊ. हा थंड झालेला आहे. आता आपण हिला फोल्ड करून आत टाकू शकतो. फायनली थोडा टाइम हाय भेटल्यानंतर सुकून यायला आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला हा एंड करणार आहोत. उम्मीद करता आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू ऐसच एक नवीन लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.